आणि राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आज अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 2023 आणि 24 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातील। दुपारी 2 वाजता अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाईल। यामध्ये 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या 4 महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद केली जाणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते, कर्जाचे हप्ते, व्याज याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या खर्चाचा या अंतरिम अर्थसंकल्पात समावेश असेल। तर विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावरती चर्चा होणार आहे आणि अर्थसंकल्प मंजूर केला जाईल। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, अंतरिम अर्थसंकल्प जरी असला तरी या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा नेमक्या काय व्यक्त होत आहेत? ज्ञानदा, आज दुपारी 2 वाजता अजित पवार आपला अर्थसंकल्प सादर करतील। तब्बल 9,000 कोटींच्या ह्या पुरवणी मागण्या आज ते सादर करण्याची शक्यता आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की मागच्या 3 अधिवेशनामध्ये जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तब्बल 55,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या होत्या। त्यानंतर जे पावसाळी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये 41,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे कुठेतरी ही वित्तीय बेशिस्त आहे अशा पद्धतीचा सातत्यानं विरोधकांकडून आरोप होता। त्यामुळे यंदा पुरवण्या मागण्यांना कुठेतरी कात्री लागल्याचं पाहायला मिळतंय। आणखीन एक महत्त्वाची बाब, 2 विभाग असे आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारे निधीच खर्च केलेला नाही आहे, त्यामुळे त्यांना निधी या पुरवण्या मागण्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आहे अशी देखील माहिती मिळाली आहे। साधारणपणे कोणाला किती निधी मिळाला हे जर आपण पाहायला गेलं तर पुरवणी मागण्यांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना 204 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर होताना पाहायला मिळतोय। तर 2210 कोटी रुपये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। महापालिका क्षेत्रात पायाभूत सुविधांचा निर्माण करण्यासाठी तब्बल जवळपास 800 कोटींचा निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने आणखीन कोणकोणत्या विभागाला किती निधी मिळालेला आहे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुपारी 2 वाजता अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील आणि त्यामधून प्रामुख्यानं आता अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या पद्धतीनं 2 विभागांना निधीच खर्च केलेला नाहीये त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेण्यात आलेला आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। ज्ञानदा, निलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।